आपल्या दिग्रस खांडीवर सर्वज्ञ प्रतिष्ठान पदयात्रा ही येऊन पोहोचलेली आहे। या पदयात्रेचा उद्देश बाराखंडी दर्शन यात्रा माहूर एक परिक्रमा म्हणजे बाराखंडी दर्शन या न्यायाने ही पदयात्रा आज आपल्या दिग्रस इथे येऊन पोहोचलेली आहे। पदयात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर काही गुजरात प्रांतातील देखील सद्भक्त या यात्रेमध्ये सहभागी आहेत। प्रतिवर्षी ही यात्रा अशी समाज प्रबोधन करत व तीर्थदर्शन या उद्देशाने निघत असते आणि पदयात्रेचं ब्रीद वाक्य आहे, पायी पदयात्रा घडो देह देवादारी पडो। या युक्तीप्रमाणे हा पायी प्रवास दर मुक्काम करत आपल्या या दिग्रस खांडीवर येऊन पोहोचलेला आहे। दिग्रसकरांच्या सहयोगातून आज आपण या पदयात्रेचं म्हणजेच दिंडीचं स्वागत करीत आहोत। आज आपल्या भाग्याने ही पदयात्रा दिग्रस येथे आज दुपारला येऊन पोहोचली आणि संध्याकाळी पण या पदयात्रेचा इथे मुक्काम आहे। सकाळी उठल्यानंतर ही पदयात्रा आर्णी मार्गे लाख या खांडीवर निघणार आहे आणि तिथून गवळा या खांडीवर या पदयात्रेचा समारोप होणार आहे। समारोपानंतर सर्व यात्रेकरू एकमेकाला सदिच्छा भेटून आपापल्या गावाकडे निघून जाणार आहेत। श्री दत्तात्रेय महाराज की जय। दत्तात्रेय महाराज की जय। बाराखंडी तीर्थदर्शन व समाज प्रबोधन पदयात्रा आज दिग्रस या गावी येऊन पोहोचलेली आहे। 29 ऑक्टोबरला या पदयात्रेचा शुभारंभ देहली खांड या ठिकाणाहून सुरू झाला। देहली खांड, मन्याळी खांड, जानकी, कृष्णापूर, तुरमुरा, दगड धानोरा, पारडी, मुळावा, त्यानंतर अंबारी, आबासाहेब, बाबासाहेब आणि हर्षी, शिरोना, त्यानंतर पुसद आणि पुसद वरून आज आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। बाराखंडी म्हणजे माहूर प्रदक्षिणा होय आणि खांडी शब्दाचा अर्थ खांडी म्हणजे प्रवेशद्वार, माहूरकडे जाण्याचा प्रवेशद्वार असा या शब्दाचा अर्थ होतो। या ठिकाणी पंडित विश्वनाथ दासांना गेली 350 वर्षापूर्वी दत्तात्रय प्रभूंनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेशात दत्तात्रय प्रभूंनी त्यांना दर्शन दिलेलं आहे। या खांडीचं सुद्धा महत्व विशेष प्रकारचं आहे। या खांडीवर सुद्धा विश्वनाथ दास भावापूरकर यांना सर्वज्ञ श्री दत्तात्रय प्रभूंनी पक्षी वेशामध्ये दत्तात्रय प्रभूंनी त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि असा दर्शनाचा महालाभ होतो म्हणून आज 1000 लोकसंख्या आमच्या समवेत तीर्थदर्शन व समाज प्रबोधन करीत करीत तसे चक्रधर स्वामीचा अहिंसेचा, समतेचा, ममतेचा संदेश देत देत दरकोस दरगाव मुक्ती तळागाळातल्या माणसांना धर्म प्रबोधन, समाज प्रबोधन, अहिंसेचं, व्यसनापासून मुक्ती इत्यादी कार्य राबवत या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। या ठिकाणचं व्यवस्थापन आदरणीय पूजनीय महंत श्री लाडबाबा आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे। आज दुपार आणि संध्याकाळ पूर्ण दिवस या ठिकाणी आमचा जाणार आहे। या निमित्ताने कीर्तन, भजन, प्रवचन या इत्यादी गोष्टी आणि अन्नदान हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे।